सापडलेत दोघे। हा दिगू म्हणजे ना कुठे गेलाय कोणास ठाऊक नाही। वाट बघून बघून रात्र झाली तरी याचा अजून काही पत्ता नाही। काका जरा थांब ना, रमाई आधीच अस्वस्थ आहे। आम्ही सांगत होतो म्हणजे रमाई सांगत होती तरी निघून गेलाय। तेच तर म्हणतोय ना मी, निदान वहिनीची तरी त्याला काळजी असायला हवी होती नाही का? हो ना, दिगू तसा आहे मातृभक्त, पण लग्न झाल्यापासून जरा बदललाय। बाप सोडून गेला पण मी कधी उणीव भासू दिली नाही। पण आज दिगू न जुमानता गेला। स्वतःला आता तो निर्णय घेण्याच्या लायक समजायला लागलाय। लक्ष द्या ना काय म्हणाला, सखू चुकीची असेल तर शिक्षा करेन। म्हणजे आम्ही सांगतोय ते मूर्ख? तुम्हा सगळ्यांना दिगू दादाची काळजी वाटते, पण कुणालाही वहिनींबद्दल काहीच वाटत नाहीये का? विनू, म्हणजे दिगूची काळजी वाटायला नको का? अगं यमुना ताई, असं नाहीये। दिगू दादा वहिनींना शोधायला गेलाय ना, मग वहिनींबद्दल काहीच वाटायला नको का? त्या कुळबुडबी बद्दल मला काहीही वाटणार नाही। जी माझ्या गुरूंना त्यांच्या उपासनेला त्यांच्या साधनेला लाथाडून जाते तिच्याबद्दल मला का काही वाटावं? रमाई, तू या विनूकडे काय लक्ष देतेस? खड्ड्यात गेली ती सखू। ती घरात आली आणि घरादाराची फार वाट लावली। सतत आपले क्लेश, वाद, भांडण, मनस्ताप नुसता। काही गरज नाही तिची काळजी वाटायची। उलट गेली ना तर सगळेजण सुटू आपण। तसा मेली। दिगू सखूपासून दूरच राहायला हवा।